गणपती बाप्पा मोरया. तर सर्वप्रथम तळणीच्या मोदकसाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मसाले भात करण्यासाठी ज्या काही आवश्यक भाज्या असतात त्या सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत. कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, सर्व काही उभं आणि बारीक कापून घेतलेले. एका ह्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं कापून घेतलेलं आहे. इकडे तांदळाची उकड काढून घेत आहे. त्यात पाणी, दूध, तूप, मीठ आणि तांदळाचं पीठ टाकून उकड काढून घेतलेली आहे. बटाट्याच्या भाजीसाठी आपण इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघू शकता मी सारण आधीच तयार करून ठेवलेलं होतं. आता एका कढईत तूप घ्यायचं आहे. त्याच्यात जिरे, राईची फोडणी देऊन कढीपत्ता टाका. त्याच्यानंतर कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं, आलं, लसूण, कोथिंबीरचं ते टाका. त्याच्यानंतर कांदा टाका. छानपैकी परतून घ्या. छान परतून झालं की त्याच्यात हळद, उकडलेला बटाटा, कोथिंबीर आणि मीठ टाकून परतून घ्या. इथे मसाला भातचं वाटण मी बनवत आहे. त्यासाठी सुकं खोबरं, जिरे, आलं, लसूण मी छान परतून घेतलेलं आहे आणि त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली. आता डाळीला तडका करून घेऊया आपण. डाळीसाठी मी तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये जिरे, मोहरीची फोडणी दिली, हळदीची फोडणी दिली, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला आणि डाळीला छानपैकी फोडणी देऊन आपली डाळसुद्धा तयार झालेली होती. मसाले भात बनवण्यासाठी मी कुकरमध्ये तेल घेतलं. त्याच्यात जिरे, मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि ह्या गोष्टी आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चा पण निघून जाईल आणि टोमॅटो पण आपले छान व्यवस्थित शिजले जाते. त्यानंतर आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या त्या भिजत ठेवल्या त्या सगळ्या आपल्याला ह्या भाज्यात कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. छानपैकी मीठ टाकून ते परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी एक शिट्टी काढून घेऊ शकता किंवा तुम्ही थोड्या 5 मिनटासाठी वाफवून घेतलं तरी चालू शकतं. एकदा आपण 5 मिनटानंतर वाफवून मी घेतलेलं आहे. त्यात मी आता सर्व काही आपले मसाल्याचं ते टाकणार आहे, म्हणजे की धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला, त्याच्यानंतर आपला गोडा मसाला असतो. गोडा मसाला हा मसाले भातसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तो तुम्ही टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे टाकू शकता. आणि जे आपण मसाले भातसाठी वाटण करून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी छान मस्तपैकी परतून घ्यायच्या आहेत, कारण की हा एकच पार्टचा व्हिडिओ आहे. दुसरा पार्ट मी टाकणार आहे की ह्याच्यात मी अजून नैवेद्यासाठी काय काय भाज्या बनवलेल्या होत्या. आता बघू शकता मी इथे तांदूळ पण टाकलेले. तांदूळ पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. जेवढे तांदूळ घेतले तुम्ही त्याच्या दुप्पट तुम्हाला पाणी टाकायचे. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, कारण की ऑलरेडी भाज्या आपण शिजवताना भाज्यांचं पाणी पण सुटतं. त्यामुळे शक्यतो पाणी तुम्ही कमीच ठेवायचं मसाले भातमध्ये. वरून छानपैकी आपल्याला 1-2 चमचे तूप टाकायचं आहे, जेणेकरून मसाले भातला टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 ते 4 तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता. हा माझा पहिला पार्ट आहे. दुसऱ्या पार्टसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.